कृष्णा सातपुते, बबलू पाटील, पप्पू तोडकर, आसिफ शेख, नितीन वाकळे, त्याचबरोबर नजीर शेख, रणजित फराटे, मयूर मासाळ, विशाल निगोट, कुणाल कोंड, अक्षय तावरे, अशा प्रकारे टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे ओम साई खेड. पप्पू तोडकर मैदानाच्या आतमध्ये. गिरीश, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका चांगला खेळलाय. तोडफोड पप्पू तोडकर यांच्याकडून मात्र सुरू झालेली आहे. पहिल्याच बॉलला चौकार. चौकाराने सुरुवात केली जाते. पुणेरी टोला पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाला. पप्पू तोडकर पोलीस दलात सेवेत आहेत आणि काय जबरदस्त फॉर्मात सुद्धा आहेत. मग पावसाळी हंगामात सुद्धा एक मोटरसायकल त्यांनी घेतली. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी गेल्या वर्षी गाजवली. कमी गतीचा बॉल स्वतः खेळपट्टीवर पडले. तिकडून पाहतात बॉल कुठे गेलाय. पप्पू हा बॉल सीमारेषेच्या पलीकडेच गेलाय आणि त्याची FIR आपल्याकडेच करावी लागणार आहे. बॉल हरवलाय की काय. चला, पाठीमागे जी एक फॉर्च्युनर आहे ब्लॅक कलरची, ती कॅमेरामॅनला थोडासा त्रास होतोय. थोडीशी बाजूला काय या ठिकाणी झलक पाहायला मिळाली. षटकार खेळला, फॉलिंग स्वतः खेळपट्टीवर पडले आणि त्याच्यानंतर बॉल सीमारेषच्या पलीकडेच पाडलाय. 2 बॉलमध्ये 10. पप्पू तोडकर पहिल्या बॉल पासून 3rd डिग्री. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, सगळ्यांचे लाडके मित्र विशाल भाऊ टिंगरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणखीन एक बिग हिट पहिल्याच षटकात. पप्पू तोडकर जबरदस्त बॅटिंग, 6. दरवर्षी धन्यवाद. दरवर्षी ही स्पर्धा ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असते. आज ज्यांचा वाढदिवस आहे विशाल भाऊ टिंगरे साहेब आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. भारतभरातील खेळाडू, भारतभरातील संघ मात्र पुण्यामध्ये दाखल होत असतात ज्या स्पर्धेसाठी. ती स्पर्धा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या दिवशी आणि भाऊंचं आगमन होत आहे. हो हो हो, इकडे गती परिवर्तन पाहायला मिळालं. बॉलला टर्न केलाय. सुरुवात धडाकेबाज झाली आहे. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे, फक्त सुरुवात करून चालत नाही. तुम्हाला शेवटही करावा लागतो, सातत्य ठेवावं लागतं. हलकासा बॉल कट होतोय बाहेर. पप्पूची नाराजी पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलचं युद्ध म्हणजे क्रिकेटचा खेळ आपल्याला खूप सारा आवडतो आणि आपण मात्र मोठ्या संख्येने इकडे आलो आहोत. हो हो हो, सफल झाले कुठेतरी. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. वाईट बॉल घोषित केला जातोय. 17 धावा, एक चांगला स्टार्ट पप्पू यांनी या ठिकाणी दिलेला आहे. एक अनोख्या शैलीची बॅटिंग ही त्यांची ओळख आहे. याही वेळेला बिग हिट. काय बॅटचा फ्लो आहे. हाही बॉल सीमारेषेच्या पार 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 पार. षटकार. धन्यवाद डीजे. पप्पू तोडकर पोलीसवालेत आणि इकडे बॉलला एवढं मारतात तर आरोपीला किती मारत असतील. अशा प्रकारची बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. तेवीस धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. आणखीन एक. याही वेळेला बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. पप्पू तोडकर तोडकर तोडकर.
काय बॅटिंग केली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. कॅमेरामन कृष्णा सातपुते यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आज इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील कृष्णा सातपुते या स्पर्धेमध्ये. 29 धावा म्हणजे थोड्या वेळासाठी विश्वास देखील बसणार नाही की पहिल्या ओव्हरमध्ये 29 झाल्यात. हो, ते शक्य झालंय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. बिलाल यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. चिता कॅम्प एक्सप्रेस पाहूया. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रमुख गोलंदाज गिरीशवर हल्ले चढवले गेले आणि तब्बल 29 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. आणि मागील ओव्हरमध्ये कशा प्रकारची बॅटिंग पाहायला मिळाली, बॉलिंग स्वीप कशा प्रकारे पाहायला मिळाला, पुढे सरसावले, इनसाइड आउट देखील खेळताना पाहायला मिळाले. विविध प्रकारचे फटके त्यांच्या बॅटमधून आले आणि ही स्ट्रेंथ आहे. लेंथ बॉल पिक केला आणि आज जी काही बॅट स्विंग केली आहे पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं. बॅक टू बॅक मात्र लांब 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 हे षटकार देखील पाहायला मिळाले. 29 तर आलेले आहेत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. कमबॅक होऊ शकतं, ते करावं लागेल. एका बाजूला आता कुणाल कोण देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे तर क्रिकेट आहे. गिरीश यांनी या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर सुद्धा टाकलेली आहे. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. 29 धाव फलकावर कमबॅक करावं लागेल आणि त्यासाठी बिलाल हे ऑप्शन निवडण्यात आलेलं आहे. कुणाल कोंड आणखीन एक दर्जेदार खेळाडू पाहायला मिळतात पुणे जिल्ह्यातील. शिरूर तालुक्यातील पाबळगावचे एक जबरदस्त बॅटर. कवठे महाकाळच्या स्पर्धेमध्ये पावसाळ्यामध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले होते. वेगात बॉल येताना पाहायला मिळतोय, परंतु पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत या ठिकाणी व्हाईट बॉल. आणि पंचांच्या या निर्णयाला मात्र या ठिकाणी दाद मागितलेली आहे फिल्डिंग टीमने. नगरसेवक संजय शेठ नेवाळे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या टिंगरे सरकार चषकाच्या आज अंतिम दिवशी या ठिकाणी आपलं स्वागत आहे आणि हा बॉल योग्य बॉल होता. तसेच सन्माननीय संतोष शेठ वाळके साहेबांचं देखील या टिंगरे सरकार चषकामध्ये हार्दिक स्वागत असेल. युवा नेते आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गाडा मालक प्रदीप टिंगरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपलंही स्वागत. हो, बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागतोय. बॉल समोर मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि तिकडे मिक्स फील्ड होते. बॉल सीमारेषच्या पलीकडे 4. डीजे युवा नेते तथा तरुणांचे प्रेरणास्थान सचिन टिंगरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपण सगळ्या मान्यवरांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे. टिंगरे सरकार चषक महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा आज शेवटच्या दिवसामध्ये आलेली आहे. बिलाल यावेळेला बॅट फिरली आहे आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळाले. काय चाललंय या ठिकाणी, षटकार चौकारांची आतषबाजी, सिक्सर. आता टीम मात्र थोडीशी विचारात पडली असेल. या दोघांना थांबवायचं तर कसं थांबवायचं. एका बाजूला पप्पू तोडकर, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कुणाल यांनीही त्यांच्याच पद्धतीने या ठिकाणी कामगिरी सुरू केली आहे. टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट्स क्लब, VT ग्रुप, युवराज सिंग करंडक लोणावळा आणि आशिष दादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशनचे भव्य दिव्य आयोजन. भारतभरातील 45 टीम मात्र या ठिकाणी आज 6वा दिवस आहे. दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. टिंगरे सरकार चषक. हो, वेगात बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरा अपील देखील या ठिकाणी केली गेलेली आहे. अपिलाचा प्रभाव पंचांवर मात्र या ठिकाणी पडत नाहीये. एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला आहे. काय जबरदस्त सुरुवात मात्र या ठिकाणी ओमसाई खेळ टीमने केलेली आहे. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत होताना पाहायला मिळालेली आहे.
काय ड्रीम स्टार्ट म्हणावी लागणार आहे. ज्या पद्धतीची ही सुरुवात झालेली आहे, धडाकेबाज बॅटिंग. पप्पू तोडकर 6 बॉलमध्ये 28. कुणाल देखील चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. विक्रोलींच्या विरुद्ध ओमसाई खेळ तुटून पडलेली आहे. नॉट आउट. लेग बाईच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी कळवली जाते पंचांकडून. वेगात बॉल आला खरा, परंतु त्या ठिकाणी धावसंख्या 1ने पुढे जाईल. 40 धावा. दुसरी जोर सुरू आहे. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी सध्याच्या घडीला तरी होताना पाहायला मिळते. आज पुणे परिसरातील देखील नामवंत सितारे, भारतीय टेनिस क्रिकेटचा स्टार कृष्णा सातपुते, सिक्सर किंग बबलू पाटील या सगळ्यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू. यानंतर होणारा सामना बाजार आणि मनोहर कोयंडे 11 त्यांच्या विरुद्ध MMCC अशी मॅच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बिलाल. या बैला चांगला बॉल पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. डायरेक्ट हिट देखील झाला गेलेला आहे. हो, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सचिन काटकर होते. नॉट आउट. चांगले कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला आहे बिलाल यांचा. काही चेंडू खूप चांगले टाकले. एक षटकार चौकार जरूर आलाय. आजचा शेवटचा दिवस आणि एक दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. टिंगरे सरकार चषक आपण पाहतोय. महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा. मोठ्या प्रमाणावर संघ सहभागी होत असतात. हंगामाच्या सुरुवातीला स्पर्धा सुरू होते. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते, परंतु इकडे बिलाल यशस्वी झालेत. पहिला धक्का, पहिली विकेट आली आहे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून टिंगरे सरकार चषकामध्ये प्रीतम भाऊ खांदवे, त्याचबरोबर विशाल अप्पा खांदवे आणि रोहनजी कांबळे हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आपलं सगळ्यांचं टिंगरे सरकार चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पहिली विकेट आली आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. काल रात्री ते राजस्थानना नाईट टुर्नामेंट खेळत होते, त्याच्यानंतर सकाळी पुणे आणि आता मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट गेली कित्येक वर्ष दणानून सोडलंय. कृष्णा सातपुते इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कारण चर्चा तर होतेच होते. कृष्णा स्पर्धेत खेळले नाही, ते कधी खेळणार? यस, ते शेवटच्या दिवशी खेळणार होते आणि आज मात्र ते मैदानात दाखल होत आहेत. कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. पप्पू तोडकर 29 वर बॅटिंग करतायत. धडाकेबाज कामगिरी त्यांनी केलेली आहे. इकडे मात्र या ठिकाणी गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. सध्या ज्या फिरकीपटूची चर्चा आहे, मुंबईचा युवा फिरकीपटू रोहित यादव जोगेश्वरी परिसरातील, त्यांना मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पप्पू तोडकर यांना आपण पाहतोय. मंगेश पैती रणनीती बनवत आहेत, परंतु पप्पू तोडकर, कृष्णा सातपुते, दोन मोठी नावं एकाच वेळेला मैदानात. पप्पू तोडकर 29 धावांवर बॅटिंग करतायत. फक्त 7 बॉल त्यांनी खेळलेले आहेत. थोडीशी रणनीती मात्र या ठिकाणी बदलली जाते. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर.
धन्यवाद डीजे. खेचून मारला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. 47 पप्पू तोडकर 35 वर खेळत आहेत. फक्त 8 बॉलमध्ये मोठ्या मॅच मध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये मोठा परफॉर्मन्स. हो हो हो, इकडे बॉल मात्र फिरताना पाहायला मिळालाय. चांगला टर्न पाहायला मिळालाय. या रोहितकडे हे टॅलेंट आहे, बॉलला वळवण्याचं कसब आहे. आणि आता मात्र चांगला बॉल टर्न झालाय. डॉट बॉल देखील विक्रोलींसाठी खूप महत्त्वाचे आहेत. ज्या पद्धतीने स्टार्ट झाली आहे, एक जबरदस्त स्टार्ट पाहायला मिळाली जी पाहिजे होती ओमसाई खेडला. खेड तालुक्याचंही लक्ष या स्पर्धेवर लागलं असणार आहे, कारण ओमसाई खेड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला वळलेला बॉल दिशा दिली आहे. तळमॅचच्या क्षेत्रात मात्र बॉल मार्गस्थ करण्यात आलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. थोडीशी उसळी होती, बॉल हळू होता, वेळ मिळाला आणि एक धाव घेतली. ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ही महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय. विशाल भाऊ टिंगरे गेली कित्येक वर्ष ही महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साजरी होते, विशाल भाऊंचं आगमन या मंचावर होताना पाहायला मिळत आहे. भाऊ आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. टिंगरे सरकार चषक ज्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभर चर्चा होते, ज्यांच्या वाढदिवसाची त्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. विशाल भाऊ टिंगरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. ज्यांचा वाढदिवस महाराष्ट्रभर चर्चित असतो असे व्यक्तिमत्व या ठिकाणी दोस्तीच्या दुनियेचे देखील राजा माणूस, सगळ्यांचं मात्र आवडतं व्यक्तिमत्व विशाल भाऊ टिंगरे यांचं आगमन होतंय मुख्य मंचावर टिंगरे सरकार चषकाच्या निमित्ताने. यावेळेला खेचला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका 4. चौपन्न धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं षटक पाहायला मिळत आहे. कृष्णा सातपुते एका बाजूला पप्पू तोडकर होते, आता कृष्णा सुद्धा सुरू झालेले आहे. 54 धावा. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. यावेळेला पुढे बॉल टाकलाय, थोडासा समोर खेळण्याचा प्रयत्न, इकडे हिट करण्याचा प्रयत्न देखील राहिला, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. एक चौकार आला, एक षटकार आला. 12 धावा या ओव्हरमध्ये आल्या. खऱ्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 55. या ठिकाणी आगमन होत आहे या मानाच्या टिंगरे सरकार चषकामध्ये. क्रिक लाईफचे सर्वे सर्वा अजयदादा दुधबाते, सांगवीच्या आमदार चषकाचे आयोजक अजयदादा दुधबाते सर, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक 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 स्वागत. अजयदादा आपलं स्वागत. विशाल भाऊंचं मंचावर आगमन झालेलं आहे. मान्यवरांची मोठी गर्दी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण आज शेवटचा दिवस आहे. भारतभरातील 45 संघ ज्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, अशी ही स्पर्धा. या स्पर्धेची कीर्ती दरवर्षी वाढत चालली आहे. पहिल्या नंबरला जर पाहिलं तर या ठिकाणी 2.5 लाखाचा पुरस्कार देखील देण्यात येतोय. 2.5 लाख, 1.5 लाख, 51,000, 51,000, 25,000 अशी मोठी मोठी पारितोषिकं या स्पर्धेच्या माध्यमातून. बिलालला पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. 55 तर झालेले आहेत. पप्पू तोडकर 36 वर बॅटिंग करतायत, तर कृष्णा सातपुते 5 धावांवर खेळत आहेत. बबलू पाटील येणं बाकी आहेत. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. खाली क्षेत्र होतं, थर्डमॅनला बॉल निघालाय. कृष्णा सातपुते यांच्या बॅट मधून आणखीन एक चांगला फटका 4. धन्यवाद. गेली कित्येक वर्ष कृष्णा सातपुते या नावाने आपल्या सगळ्यांना प्रभावित केलेला आहे. आपण पाहतोय ज्यांच्या वाढदिवसानिमित्तची स्पर्धा आहे. विशाल भाऊ टिंगरे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व ज्यांचा वाढदिवस आहे. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि या स्पर्धेचे सर्व भरतदादा टिंगरे यांना पाहायला मिळत आहे. हो हो हो, यावेळेला एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. शफल जास्त झाले होते
आणि एक वेगवान यॉर्क करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बिलाल यांचा पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक. चांगलं कमबॅक केलंय खरं, परंतु या ठिकाणी धावसंख्या रोखू शकत नाहीये. 60 वरी धावसंख्या पोहोचली आहे. सगळ्यांना आता हाच प्रश्न पडला असेल, 100 होतील का? हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. विशालभाऊ टिंगरे, भरतदादा टिंगरे यांना आपण पाहतोय स्क्रीनवर, ज्यांचा वाढदिवस महाराष्ट्रभर चर्चेत असतो. त्याच्या निमित्ताने एक मोठी स्पर्धा पुण्यामध्ये टिंगरे सरकार चषक पार पडली जाते. पप्पू तोडकर कव्हर्सला खेळतात, गॅप शोधून काढलाय. कोण म्हणतं फक्त आडवा पट्टा? नाही, सगळ्या बाजूला दर्जेदार क्रिकेट. पप्पू तोडकर 4. जागा बनवली या स्ट्रोकला, थोडेसे मागे हटले, बॉल मेरिटवर खेळले. कव्हर्सला जर पाहिलं तर क्षेत्र खाली होतं, सर्कलच्या वरून खेळला हा बॉल. 4 धावा वसूल केल्या गेल्या. पप्पू तोडकर 40 धावांवर बॅटिंग करतायत. 64 धावा एकंदरीत धावसंख्या. चौथी ओव्हर मार्गस्थ आहे टिंगरे सरकार चषक. यावेळेला बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषच्या दिशेनेच मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या आणि तिसरीचा कॉल. वा, हा फिटनेस आहे. एका बाजूला पप्पू तोडकर आणि कृष्णा सातपुते यांनी देखील कॉल दिला आणि 3 धावा धावून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 67 धावा धाव फलकावर. महाराष्ट्रभर चर्चा ज्या टिंगरे सरकार चषकाची आज शेवटचा दिवस. टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट्स क्लब, VT ग्रुप, युवराज सिंग करंडक लोणावळा, त्याचबरोबर आशिषदादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशन, या सगळ्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाले. 67 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. हो, हा बॉल चांगला पाहायला मिळालाय. बॉलला बाउन्स देखील पाहायला मिळाला. वेगाचा या ठिकाणी फायदा, उंचीचा फायदा या ठिकाणी बिलाल यांच्याकडून. डॉट बॉल खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत या स्टेजला. एक जास्त उसळी पाहायला मिळाली, क्षमतेपेक्षा जास्त उसळी पाहायला मिळाली. 67 धावा धाव फलकावर आहे. चौथी ओव्हर मार्गस्थ आहे. बिलालने मात्र चांगली कामगिरी केली आहे. 11 बॉलमध्ये 22 या चांगल्याच म्हणाव्या लागतील. यावेळेला इनसाइड आउट कृष्णा सातपुते. ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. सीमा रेषा पार. अद्भुत खेळाडू कृष्णा सातपुते. थँक्यू DC. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. खरं तर पहिल्याच डावामध्ये आपण पाहिलं तर पप्पू तोडकर आणि कृष्णा सातपुते या जोडीनं आपण पाहिलं तर सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप करत असताना अक्षरशः मैदानी चौकार षटकारांचे फटाके इथे आपण पाहिलं तर फोडलेले. आणि चंदू सर जबरदस्त बॅटिंग पहिल्याच डावात इथे आपल्याला पाहायला मिळते. खूप म्हणजे जो स्टार्ट झाला होता ना 29 धावांचा, तो एक खूप महत्त्वपूर्ण राहिला आणि त्याच्यानंतर पप्पू काही ऐकायला तयार नाही आहेत. कृष्णा सातपुते हे सुद्धा त्यांना जॉईन झालेत आणि त्यांच्याकडून खूप चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. त्र्याहत्तर धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. खूप चांगले डिझाईन्स देखील पाहायला मिळत आहेत. सिरसाट स्पोर्ट्सकडून मात्र डिझाईन करण्यात आलेले आहेत. पप्पू तोडकर, सगळ्यांचं लक्ष पप्पू यांच्यावर लागले गेलेलं आहे. रोहितचा हा बॉल फॉलिंग स्वीप पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग नाहीये. एकदा मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. चांगली गोलंदाजी करतोय युवा गोलंदाज. लहान वयात ISPL सारखी स्पर्धा सुद्धा खेळला हा गोलंदाज, परंतु समोर 2 मोठी वादळं. त्याचा तडाखा तर मात्र या ठिकाणी विक्रोलीला बसतोय. कमबॅक करावं लागणार आहे. क्रिकेट हा खेळ 2 डावांचा आहे, कारण संधी तर विक्रोलियन्सला सुद्धा असणार आहे, परंतु सुरुवात आणि किती धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं राहतं, कारण याच गतीने राहिला धावफलक तर 107 सुद्धा होऊ शकतात. 74 धावा धावफलकावर आहेत. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. रोहित यादव समोर जर पाहिलं तर कृष्णा सातपुते. ओ, यावेळेला बॉल चांगला फिरवलाय, गरकन वळवलाय. रोहित
कृष्णा सातपुते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रोहित यादव फिरकीपटू आहेत मुंबईचे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी अशा ठिकाणी चेंडू पडला. क्षेत्ररक्षक थोडेसे मात्र मागे राहिले. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजेच कमबॅक या ठिकाणी झाले. पप्पू तोडकर 44 वर आहेत, 75 धावा धाव फलकावर. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलं, कारण 3 बॉलमध्ये फक्त 2 रन आलेले आहेत. पप्पू तोडकर आज काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी प्रदर्शन दाखवताना पाहायला मिळाले. माझ्या बरोबरीने जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील आणि खेड तालुक्यातील एक युवा समालोचक उत्तम सावंत हे देखील आता जोडले गेलेले आहेत. पुणे जिल्ह्यात या आवाजाची सुद्धा चर्चा आहे. यावेळेला बिग हिट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पप्पू तोडकर यांच्यासाठी आता टाळ्या होऊन जाऊ द्या. अर्धशतक 50 धावा पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय पप्पू तोडकर यांच्या बॅटमधून. स्ट्राईक रेट देखील आपण पाहू शकाल 357.14. 6 षटकार 2 चौकारांच्या मदतीने पप्पू तोडकर आपण पाहिलं तर बॅटिंग करतायत. 14 चेंडू आणि 50 धावा इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळतात. आणखीन एका वेगवान अर्धशतकाची नोंद होताना पाहायला मिळते. दिलीप वर्मा चड्डूच्या नावावरती आपण एक विक्रम पाहिला होता. त्यानं 15 चेंडूत 50 धावा टिंगरे सरकार चषकमध्ये आपण पाहिलं तर बनवलं होत्या, परंतु त्याही विक्रमाची आपण पाहिलं तर तोही रेकॉर्ड ब्रेक करताना पप्पू तोडकर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 चेंडू 50 धावा. 50 धावा अर्धशतक त्यांचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. 81 ची टोटल पाहायला मिळते. 5वं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला फुलटॉस, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. वाढदिवस सेलिब्रेशन देखील या ठिकाणी आता होताना पाहायला मिळणार आहे. एक धाव घेतली गेली आहे, दुसरीचा कॉल. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा टिंगरे सरकार चषक आपण पाहतोय. विशाल भाऊ टिंगरे यांचं आगमन झालं आणि सगळा मित्र परिवार या ठिकाणी वाढदिवसाचं सेलिब्रेशन देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. यस, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. समाजसेवेचं व्रत आपण घेतलेलं आहे. एक युवा उद्योजक म्हणून आपण प्रसिद्ध आहात. खूप सारा मित्र परिवार आपण जमवलाय. राजकीय क्षेत्रासाठी, राजकीय कारकिर्दीसाठी देखील विशाल भाऊ आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. योग्य बॉल आहे. यस, संघ मालकांकडून म्हणजेच नितीन तात्या वाडेकर पैलवान आणि कैलास भाऊ निकडे यांच्याकडून पप्पू तोडकर यांच्यासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार. 52 रन केल्यात 15 बॉलमध्ये. रात्री आपण मोबाईल चार्जिंगला लावतो, मला वाटतं पप्पू तोडकर यांनी बॅट चार्जिंगला लावली होती की काय, ज्या पद्धतीची कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. भयानक, म्हणजे अशा प्रकारच्या विस्फोटक खेळी खूप कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ज्या दर्जाचं हे क्रिकेट आहे, या दर्जाच्या क्रिकेटमध्ये खूप कमी वेळेला असे झंझावात पाहायला मिळतात. आज पप्पू तोडकर नावाचं वादळ मात्र एरवड्यामध्ये आलंय. वेगात धावणारे पोलीस आहेत महाराष्ट्रातील, सर्वात वेगात अर्धशतक देखील या ठिकाणी करतायत. फुल टॉस, त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे फटका फसलाय. पप्पू नाराज, प्रतिस्पर्धी टीम खुश असेल. आउट झाले एकदाचे, परंतु त्याच्या अगोदर 52 धावांची खेळी केली आहे. बिमर चेक होईल. रोहित यादवचं देखील कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी आपण पाहिलं तर इथे करताना पाहायला मिळते. लोअर फुलटॉस चेंडू तिथे करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येते. तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आपण पाहिलं तर इथे येतोय. सतीश बालेराव सर आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, विकेट येईल आणि एक मोठा मासा, एक मोठा बॅटर, मोठा फलंदाज पप्पू तोडकरच्या रूपाने आपण पाहिलं तर आउट होतोय. 16 चेंडू 52 धावांची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळते. 16 बॉल मध्ये 52 धावांची खेळी पाहायला मिळाली. पुणेकर पप्पू तोडकर काय बॅटिंग केली आहे. वा वा वा, याच गिरीशने सुद्धा कौतुक केलं. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. आणि पप्पू तोडकर आठवणीत राहील असं एक अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळालंय. टाइम संपल्या कारणाने एक खेळाडू अतिरिक्त आपल्या सर्कलच्या आतमध्ये येणार आहे. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर संपले. 2 गडी बाद 83 धावा त्या मात्र धावपल करतात. एका बाजूला आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा अनभिक्षित सम्राट अजूनही मैदानात आहेत. कृष्णा सातपुते आहेत. आसिफ शेख इथे आपल्याला बॅटिंगसाठी मैदानात येताना पाहायला मिळत आहेत. अखिल भारतीय स्तरावरचं क्रिकेट आपण पाहतोय. टिंगरे सरकार चषक 2025 आपण पाहतोय. आज शेवटचा अंतिम दिवस आणि चंदू सर प्रेक्षकांनी देखील प्रचंड तुडुंब तोबा गर्दी विशाल भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या मेगा फायनल या दिवसासाठी केलेले आहे. यावेळेला कृष्णा सातपुते बॉलला स्क्वेअर लेगला खेळतायत
आशिष पंडित आलेत आणि पंडित पहिल्याच बॉलवर कृष्णा सातपुते यांची विकेट घेत आहेत. विकेटचा सिलसिला आपण पाहिलं तरी ते आता सुरू होताना पाहायला मिळतोय. पहिली विकेट गेल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप भागीदारी आपण पाहिली. पप्पू तोडकर नावाचं वादळ मैदान ते गुंगवताना पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर एका पाठोपाठ एक बॅटर आपल्याला इथे बाद होताना पाहायला मिळतात. परंतु एका बाजूला आपण टिंगरे सरकार चषक 2025 या स्पर्धेची चर्चा करतोय. आसिफ शेखने देखील या स्पर्धेत आपल्याला फलंदाजीतून षटकार चौकार खेळताना पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याने देखील आपण पाहिलं तर चांगल्या इनिंग पेश केला. आणि बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानात उतरत आहेत आणखीन एक महाराष्ट्र पोलीस अर्थातच संभाजी पाटील, बबलू पाटील आपल्याला बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. 3 विकेट गमावल्या, 83 धावा त्या मात्र धावपलकोती बनवल्यात. शेवटचं षटक मैदान ते सुरू आहे आणि स्लॉगर डेथ ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवताना गोलंदाज आशिष पंडित मैदान ती पाहायला मिळत आहेत. कमबॅक केलं जाईल का की आक्रमण होताना पाहायला मिळेल ते देखील आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. नवीन जोडी आता फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. युनिक स्पोर्ट्स परांडा अल्ताबाई यांच्याकडून पप्पू तोडकर यांच्या या वादळी खेळीसाठी 5,000 रुपयाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. शेवटचा षटक आहे. हो हो हो, वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. या टीमची धावसंख्या सुरुवातीला असं वाटत होतं कुठेतरी 100-150 होती की काय, परंतु तिला कंट्रोल करण्याचं काम मात्र गेल्या काही षटकात रोहितने केलं. आता जर पाहिलं तर शेवटच्या षटकातील दोन्ही बॉल डॉट टाकलेले आहेत. 83 धावा हेही विसरून चालणार नाहीये. विक्रुलेंची शेवटची मॅच पहिल्या हाफची ज्या वेळेला झाली होती, माझ्या मते 81-82 धावांचा पाठलाग त्यांनी केला होता. 83 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. आशिष पंडित आणखीन एक विकेट घेत आहेत. सिक्सर किंग बबलू पाटील आउट. विकेटचा सिलसिला आपण पाहिलं तरी ते कायम ठेवलाय. बबलू पाटील बाद होत आहेत, पप्पू तोडकर बाद होत आहेत, कृष्णा सातपुते आपल्याला बाद होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आशिष पंडितचं कौतुक आहे. स्लॉगर डेथ ओव्हरमध्ये त्यांना पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रोखून ठेवले. खरं तर डेथ ओव्हरमध्ये चंदू सर आपण पाहिलं तर एका बाजूला धावा येतात, मोठमोठे फटके पाहायला मिळतात, षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळतात. परंतु आशिष पंडितच्या गोलंदाजी समोर इथे आपण पाहिलं तर ओम साई 11, नितीन तात्या वाडेकर, कैलासभाऊ निखाडे, स्पोर्ट फाउंडेशन खेड पुणे या संघाला मात्र रोखण्याचं प्रचंड कडवं आव्हान आशिष पंडितने इथे गोलंदाजीतून स्वतःला सिद्ध करत पुन्हा एकदा डेथ ओव्हरमध्ये मैदान ते दाखवलेलं आहे. रोखून ठेवले, बॅटिंग करणाऱ्या टीमला थांबवून ठेवले आणि शेवटच्या षटकात पुन्हा एकदा वापसी करून देतो आपल्या टीमला आणि एक चांगलं षटक तो मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणखीन एक विकेट येते तर बॅटिंगसाठी मैदान ते उतरत आहेत विशाल निगोट आलेत. आंबेगाव तालुक्यातील मंचरचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, परंतु मुंबईच्या दादर प्रभादेवी परिसरातील असणारे गोलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा आपल्या नावाची या ठिकाणी चर्चा करायला लावतायत. आशिष वेगात बॉल टाकलाय थोडासा, परंतु पंचांनी आपले हात या ठिकाणी फैलावलेत आणि विकेट तर आणखी एक येते, रनआउटच्या स्वरूपात येते. यावेळेला एका पाठोपाठ विकेट येत आहेत. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट इथे गमावण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिलं तर केला तो, परंतु विकेट मिळवण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज आशिष पंडितचं देखील इथे कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर एक टॉट बॉल, एक बिंदी गेंद आपण पाहिली, आणखीन एक विकेट, त्यानंतर रनआउट. म्हणजे शेवटच्या षटकात आशिष पंडितनं काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत इथे मैदान ती केलेलं आहेत. 2 विकेट मिळवल्यात, 1 धाव तो इथे खर्च करताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर येतात. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर रणजित फराटे बॅटिंगसाठी मैदानात उतरताना पाहायला मिळत आहेत. याही नावाची चर्चा आपण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहिलेलं आहे. त्यामुळे ही जोडी आता शेवटच्या काही चेंडूसाठी मैदान ते बॅटिंग करताना पाहायला मिळेल. स्ट्राईक ऑन आसिफ, नॉन स्ट्राईकला रणजित फराटे आणि धावसंख्या देखील आपण पाहिलं तर धावपलकी होती 84 रन, लॉस ऑफ 5 विकेट, 5 गडी बाद, 84 धावा. आतापर्यंत चांगली कामगिरी जरूर राहिलेली आहे. विशाल भाऊंचं या ठिकाणी आगमन झालंय. हो, आणखीन एक. पुन्हा एकदा तेच सांगेल, तुम्ही कोणत्या ओव्हरमध्ये बॉलिंगला येत आहे ते सुद्धा महत्त्वाचं नाही, तुम्ही काय करताय हे महत्त्वाचं आहे. आणि काय शेवटचं ओव्हर, परिस्थिती काही असू देत, स्वतःला ते सांगतायत मी इकडे करू शकतो, मी इकडे चांगली कामगिरी करू शकतो, स्वतःला सांगतायत. या ओव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी. यावेळेला खेचून मारला, वाह आसिफ शेख, वाघोलीचा वाघ या ठिकाणी दहाडतोय. सिक्सर.
जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत, हे फटके अपेक्षित आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं, कारण का आता डेथ ओव्हरमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केली ना आतापर्यंत आशिष पंडितनं, ती कमालीची आहे. मिडल ऑफ द बॅट केला आणि चेंडू आपण पाहिलं तर खेचून मारला आणि पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार वसूल केलाय शेवटच्या काही चेंडूवरती आसिफ शेखच्या बॅटमधून. अगदी गरजेचं होतं. या षटकात मोठे फटके आले नव्हते आणि ते गरजेचं होते. 90 रन झालेले आहेत. काल आपण 100 सुद्धा पाहिलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी ही मॅच सुद्धा रंगू शकते, कारण विक्रोलियन्सकडे सुद्धा एक बॅटिंगची स्ट्रेंथ आहे. क्रिकेट बदललंय, काळ बदलला, क्रिकेट बदललं आणि यूट्यूब लाईव्ह आल्यानंतर आपल्या क्रिकेटमध्ये मोठा बदल होताना पाहायला मिळतो, एक मोठी क्रांती होताना पाहायला मिळते. जबरदस्त मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा शेवटचं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. 2 महत्त्वपूर्ण विकेट मात्र या ठिकाणी घेतलेल्या आहेत आशिष यांनी. एक षटकार आला खरा, परंतु पाहायचं आहे 90 धावा धावफलकावर लागलेल्या सुद्धा आहेत. सेमीफायनल पहिली, यानंतर दुसरी, त्यानंतर फायनल. आजचा दिवस क्रिकेटचा, आजचा दिवस टिंगरे सरकार चषकाचा. वेगात बॉल टाकलाय, कुठेतरी बोल्ड आउट करण्याचा प्रयत्न मानस या ठिकाणी राहिला होता. व्हाईट बॉल त्या प्रयत्नात होतोय. 91. यावेळेला हाय बॉल. वा 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 वा, आसिफ काय जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी. अंदाज घेतला बॉलचा आणि फेकून दिला बॉल सीमारेषच्या पलीकडे. जा शोधून आणा, एवढ्या लांबवर मारलाय. 97 रन झालेत, 98 करायचेत. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं, परंतु काय बॅटिंग केली ओमसाई खेडने, लाजबाब. पप्पू तोडकर यांच्या अप्रतिम कामगिरीसाठी संघ मालकांकडून म्हणजेच पैलवान नितीन तात्या वाडेकर आणि कैलास भाऊ निकडे यांच्याकडून 1000 पप्पू तोडकर. त्याचबरोबर जर पाहिलं तर दोन्ही पंचांसाठी 500 रुपयाचा पुरस्कार, मैदानात असणाऱ्या स्कोररसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. तिन्ही समालोचकांसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. तर टॉस केला जाणार आहे यानंतरच्या मॅचचा. चला, एक महत्वाची मॅच सेमीफायनल नंबर 2. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. बाजार आळी मनोर कोयंडे 11 आणि दुसऱ्या बाजूला MMCC ओरिसा. मी आमंत्रित करतोय अजय दादा दुधबाते. अजय दादा दुधबाते, यस, टॉस केला जातोय महत्त्वपूर्ण मॅचचा. उपाध्यक्ष आशिषदादा मारणे आमच्याबरोबर जुळले जात आहेत. क्रिक लाईफचे सर्वे सर्वा या ठिकाणी अजय दादा दुधबाते, ख्यातनाम उद्योजक, पिंपरी चिंचवड परिसरातील क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व, एक चांगले खेळाडू आहेत, त्यांचा संघही राहिलेला आहे. असं म्हणजे बहुआयामी म्हणेल मी. आणि आमदार चषकाचं एक नियोजनबद्ध आयोजन देखील त्यांच्याकडून मात्र केलं जातं. असे अजय दादा दुधबाते यांच्या शुभ हस्ते केला जातो या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस. सेमीफायनल ओमकार केणी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुमित ढेकळे. टॉस जिंकलाय, टॉस जिंकून काय निर्णय असेल. महत्त्वाची मॅच आहे सेमीफायनलचा हा महत्त्वपूर्ण सामना. टॉस जिंकून काय निर्णय असेल आणि टीम आता चांगलीच रिदममध्ये आले, काय म्हणाल? नक्कीच ही खूप क्रुशल मॅच आहे आणि आम्ही परत बॉलिंग करूया. येस, आणि त्याचबरोबरने एक मोठी खेळी ओमकार केणी यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाली पाहिजे. नक्कीच अपेक्षित आहे. येस, तर ओमकार, टॉस जिंकून निर्णय घेण्यात आलेला आहे.
फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सुमित ढेकळे गेल्या वर्षीचे या स्पर्धेचे विजेते. सुमित ढेकळे म्हणजे भारतातील एक चाणाक्ष कर्णधार आणि तेवढेच जबरदस्त बॅटर. सुमित, सेमीफायनलची मॅच आहे. नक्कीच प्रेशर गेम आहे आणि पहिली बॅटिंग आली आहे. होपफुली फिल्डिंगच करणार होतो, पण प्रेशर गेममध्ये पहिला बॅटिंग करून चांगले रन्स करून थोडं प्रेशर टाईममध्ये टाकायचा प्रयत्न करू. Yes, खूप सारे आणि सगळेच इच्छुक आहेत आपल्या दोघांमधील दोन्ही डावखऱ्या हाताच्या नामवंत फलंदाजांमधील हे क्रिकेट पाहण्यासाठी. सुमित, तुम्हाला शुभेच्छा. ओमकार, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या सूचना असतील. एक डाव संपलाय, दुसरा डाव मात्र आता सुरू होणार आहे आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल, एक मोठं लक्ष जरूर आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. आणि जशी सुरुवात होईल मी आमंत्रित करील महाराष्ट्रातील आणि भारतातील सुप्रसिद्ध समालोचक कुणाल दाते सरांना आमंत्रित करील. जोडीला त्यांच्या उत्तम सावंत सर या ठिकाणी असतील. खूप खूप धन्यवाद चंदू शेट्टी सर. श्री विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त टिंगरे सरकार चषक 2025चा हा क्रिकेटचा महोत्सव तुम्ही पाहताय. सेमी फायनल ची लढत आहे आणि विशाल भाऊ टिंगरे यांचा वाढदिवस अतिशय थाटात आपल्या मुख्य व्यासपीठावर सातत्याने सर्व आप्तेष्ट इथे साजरा करतायत. मैत्रीतल्या दुनियेतला राजा माणूस म्हणजेच आपले विशाल भाऊ टिंगरे, त्यातल्या त्यात उद्योग क्षेत्रात भरारी घेतलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच विशाल भाऊ टिंगरे आणि त्यातल्या त्यात सामाजिक कार्यात स्वतःला नेहमीच अग्रेसर असं बांधणारे आणि त्यातल्या त्यात सामाजिक बांधिलकी जोपासणारं हे नेतृत्व या परिसरातलं विशाल भाऊ टिंगरे, त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतो या टिंगरे सरकार चषकाच्या माध्यमातून. एक बलाढ्य टार्गेट सेट केलंय विक्रोलेन्स टीमच्या समोर. ओमसाई 11, नितीन तात्या वाडेकर आणि कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट्स खेड च्या वतीने हे सगळ्यात मोठं लक्ष सेट झालंय. परंतु क्रिकेट हा खेळ अद्भुत आहे. शेवटचा बॉल पडेपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं आहे आणि आता लक्ष पार करायचंय 98चं. चला तर सुरुवात करूया. 98 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. नुकतंच विशाल भाऊ टिंगरे यांचं इथे आगमन झालं. त्यांचा वाढदिवस आपण थाटात साजरा करतो आणि संध्याकाळी अतिशय जोमात हा वाढदिवस साजरा केला जाईल. महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक दिग्गज नेते मंडळी आज त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. आणि पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजाकडून. 6 ओव्हरच्या या मॅच मध्ये 98च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एक मोठं टार्गेट. मयूर मासाळ आला पहिल्या षटक टाकण्यासाठी. दुसराही बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय मंगेश वैतीसाठी. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत पॉवर प्लेच्या दरम्यान. चांगल्या टप्प्यावर सध्या ती गोलंदाजी सुरू आहे. तिसरा बॉल थोडासा बाहेर ठेवलाय. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी सध्या सुरू आहे. विशाल भाऊ टिंगरे यांचा वाढदिवस आज गीताई लॉन्स मध्ये आपण साजरा करणार आहोत. दानोरी लोहगाव रोडवर संध्याकाळी 7 वाजल्यापासून. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांचे लाडक्यांना म्हणजेच मुरलीधर मोहोळ साहेब, केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार हे उपस्थित राहणार आहेत. आदरणीय आमदार जगदीश जी मुळीक साहेब उपस्थित राहणार आहेत. महेशदादा लांडगे साहेब आमदार भोसरी विधानसभा क्षेत्राचे ते उपस्थित राहणार आहेत. सिद्धार्थजी शिरोळे शिवाजीनगर पुण्याचे आमदार उपस्थित राहणार आहेत. सत्यजित तांबे आमदार विधान परिषदेचे उपस्थित राहणार आहेत. निरंजनजी डावखरे साहेब देखील उपस्थित राहणार आहेत, आमदार विधान परिषद. आणि सर्व नेते मंडळी हा अभिष्ट चिंतन सोहळा पार पाडण्यासाठी आज गीताई लॉन्स मध्ये उपस्थित राहणार आहेत. आदरणीय विशाल भाऊ टिंगरे यांचं समाजकार्य या परिसरामध्ये सातत्याने मोठं राहिलंय. राजकारणाचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्यातल्या त्यात हे नेतृत्व या परिसराचं आणि त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण आणतोय. आणि 4 सलग डॉट बॉल ऑडी कारचा लोगो लावलाय बॅटरच्या नावाच्या समोर. पायातला बॉल होता, फ्लिक केलाय ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला आणि 2 धावा घेऊन जाईल मंगेश वैती.
पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत 5 चेंडू आपण पाहिले तर टाकले गेले 2 धावा इथे विक्रोलींचा संघ आपण पाहिलं तर बनवताना पाहायला मिळतोय. खेळाडूंसाठी देखील आपण आज पाहिलं तर कुणाल सर भोजन व्यवस्था देखील आपण पाहिलं तर विशाल भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळला टीप विकेटला एक मोठा प्रहार पहिल्या षटकात आपण पाहिलं तर हात खोलण्याचा प्रयत्न बॅटरकडनं मैदानावरती पाहायला मिळतोय. परंतु पहिल्याच षटकात गोलंदाज मयूर मासळनं अतिशय कमालीचं षटक मैदानावरती हाताळले आणि पहिल्याच षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 98चा पाठलाग करत असताना फक्त खर्च केल्यात 4 धावा. 4 धावा स्कोरबोर्डवर आहेत आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आहे आणि प्रत्येक खेळाडूला जेवण्याची व्यवस्था त्यांच्याच वतीने या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या माध्यमातून टिंगरे सरकार चषकामध्ये करण्यात येत असते आणि ती दरवर्षी होते. दरवर्षी 21 वर्षाचं सातत्य या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहिलंय. खेळाडूंसाठी ती जेवण्याची व्यवस्था विशाल भाऊ यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि आज त्यांचा वाढदिवस प्रत्येक स्तरावर थाटात साजरा केला जातोय. कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आज ते आवर्जून इथे उपस्थित राहिलेत. त्यांचं सहर्ष स्वागत. टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट्स क्लब, विटी ग्रुप, युवराज सिंग करंडक लोणावळा, आशिष दादा मार्डे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने त्यांचा वाढदिवस इथे साजरा केला जातोय. भरतदादा टिंगरे, आशिष दादा मारणे, 2 खंदे समर्थक. नजीर शेख आलाय गोलंदाजीसाठी. एक वेगवान गोलंदाज परंतु गलीमधून बॉलला पाठवले थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील इथे 4. येतोय चौकार. चांगला फटका आपण पाहतोय. बऱ्याचशा वेळानंतर अमित कोहलीनं आपलं खातं खोललंय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चौकार खेळतो आणि 4 धावांच्या मदतीनं संघाच्या धावपलकाला इथे आपण पाहिलं तर वेग येताना पाहायला मिळतोय. आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. परंतु नजीरच्या पहिल्या चेंडूवरती इथे त्याचं स्वागत होताना पाहायला मिळते. शेवटच्या अंतिम दिवसात या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती चौकार खेळलाय. अमित कोहली आपण पाहिलं तर बॅटिंग करतायत. 1 चेंडू 4. मंगेश वैती बॅटिंग करतायत. 6 चेंडू 4. टीमची अवसंख्या 8. आणि आक्रमण तुम्हाला प्रत्येक बॉल मध्ये करावं लागणार आहे. अमित कोहली त्याच्यासाठी जाणला देखील जातो. लेग स्टंपवर टाकलेला हा बॉल होता आणि तेवढीच चांगली विकेट किपिंग मी म्हणेन. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी विकेट किपरने. परंतु इथे दिशा नव्हती. नजीरकडे वेग आहे परंतु इथे दिशा कुठेतरी भरकटलाय. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर या अगोदर पहिल्या षटकात आपण पाहिले काही निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. परंतु डॉट बॉल टाकण्यासाठी प्रयत्न करतोय गोलंदाज नजीर शेख. शॉर्ट बॉल होता. चांगला पुलचा फटका. डीप मध्ये फिल्डर आहे त्याच्या आवाक्याबाहेर. चपराक चाबूक अमित कोहलीच्या बॅट मधून येतोय हा षटकार. मोठा फटका आपण पाहतोय. अमित कोहलीनं आक्रमण केले. पहिल्या षटकात धावा आल्या नाही आणि दुसऱ्या षटकात धावा इथे आपण पाहिलं तर बनवताना पाहायला मिळतोय. धावांची गरज आहे. हे फटके इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला ते मात्र गरजेचं आहेत. चौकार षटकार षटकार चौकार फलंदाजी करणाऱ्या टीमकडनं अपेक्षित आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. P1 मध्ये धावा आल्या नाही. P2 मध्ये धावा बनवणं इथे फलंदाजी करणाऱ्या टीमला अपेक्षित आहे आणि तेच करतोय फलंदाज अमित कोहली. 15 धावा झाल्यात. अमित कोहली ड्राईव्ह खूप चांगला केलाय. गॅप मध्ये चालला. एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. हरिभाऊ पाडाळे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मावळचं क्रिकेट म्हटल्यानंतर, मुळशीचं क्रिकेट म्हटल्यानंतर हरिभाऊ नेहमीच प्रयत्नशील असतात तिकडच्या क्रिकेटमध्ये तो सुधार आणण्यासाठी. आणि मुळशीचा ढाण्या वाघ क्रिकेटमधला अध्यक्ष आहेत मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे. हरिभाऊ आपले सहर्ष स्वागत आम्ही करतो. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 16. नाझीर शेख शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बाउन्सर टाकलाय. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळेल. धावा वाढतात. धावा झाल्या 17. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. 17 धावा धावपलक होत आहेत. टिंगरे सरकार चषक 2025 21वा पर्व इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. तब्बल 21 वर्षे सातत्यपूर्ण आयोजन नियोजन आपण या स्पर्धेचं आपण पाहतोय. एक शिस्तबद्ध क्रिकेटची स्पर्धा अखिल भारतीय स्तरावरची ती आपल्याला पुण्यनगरीत सातत्यानं पाहायला मिळते. 54 संघांची नावनोंद होती. कुणाल सर 45 टीम या स्पर्धेत पार्टिसिपेट झाल्या आणि त्यातून 5 संघ आज या स्पर्धेत आपल्याला बक्षीस पात्र होताना पाहायला मिळत आहेत. 5 दिवस सुरू असणारा रणसंग्राम आजच्या शेवटच्या 6व्या दिवसात हा क्रिकेटचा महासंग्राम इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. खूप मोठी स्पर्धा, कारण 45 खुल्या गटातले संघ कोणत्या स्पर्धेमध्ये एकत्रितरित्या खेळताना गेल्या 4-5 वर्षात कोणी पाहिलेले नाहीयेत.
ओव्हरपिच बॉल होता, मिड ऑफ आतमध्ये आहे, त्याच्या डोक्यावरून मारलाय बॉल, एक टप्पा घेत सीमा पार येतोय लॉंग ऑफला, चौकार. चांगला फटका आपण पाहतोय. बॅटर इथे आपल्याला मंगेश वैती पाहायला मिळत आहेत आणि मंगेश वैती यांच्या बॅटमधून देखील या फटक्यांची अपेक्षा असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण का ते एक ताकदवान स्ट्रेंथ दोन्ही बॅटरकडे आहेत. सलामीला उतरलेत, आघाडीला उतरलेत, मोठं टार्गेट आहे. 98 धावांचा पाठला करायचा आहे. समोर ओमसा 11 नितीन तात्या वाडेकर, कैलास भाऊ निखाडे, स्पोर्ट फाउंडेशन खेड या टीमच्या विरुद्ध आपण पाहतोय विक्रोलियन्स 11 ही टीम मैदान ती पाहायला मिळते. 21 धावा झाल्यात या चौकाराच्या मदतीने. कॅप्टनला असाच खेळ करावा लागेल. मंगेश वैती, चांगला फटका, परत एक वेळा अवे फ्रॉम द बॉडी, सरळ बॉलला पाठवलंय, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, फोडत बॉल सीमा पार येतोय चौकार. चांगला कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त बॅटिंग, बॅक टू बॅक बाउंड्रीज इथे मैदान ती पाहायला मिळत आहेत. नजीर शेखच्या अगेन्स्ट आक्रमण केले, 2 चौकार एका पाठोपाठ एक येत आहेत. या षटकात धावा येत आहेत. पहिल्या षटकात मयूर मासळनं रोखून ठेवलं होतं फलंदाजी करणाऱ्या विक्रोलियन्स 11 टीमला, परंतु इथे नजीर शेखला टार्गेट केला त्या दोन्ही आघाडीच्या बॅटरकडनं आणि दोन्ही सलामीचे बॅटर इथे आता धावा बनवताना पाहायला मिळत आहेत. आग आता एका टोकाला लागली नाही, आग आता दोन्ही टोकाला लागली. पॉवर प्ले चांगला फोडला जातोय कॅप्टनच्या माध्यमातून. मिड ऑफला आता मागे ठेवलंय, लॉंग ऑफ रिजन मध्ये स्वीपर कव्हर खाली ठेवलाय, ऑन साइडला मिड विकेट काऊ कॉर्नर सेट केलाय, पॉइंट शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, पायातला बॉल फ्लिक केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर आहे डीप मध्ये, प्रयत्न सुरू झालाय, झेल टिपला जाईल, पहिली विकेट गारद. मंगेश बॅक टू द पॅव्हिलियन. 25 ला पहिला झटका विक्रोलियन्सला. नजीर शेखच्या गोलंदाजीवरती आपण पाहतो मंगेश वैती संघनायक बाद होत आहेत. अक्षय तावरे इथे आपण पाहिलं तर डीप विकेटमधून आले, चांगला सेल टिपला, विकेट मिळवत आहे आणि पहिला बॅटर आपण पाहिलं तर बाद होते. विक्रोलियन्स 11 संघ आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जी सुरुवात अपेक्षित होती, जो स्टार्ट होणं गरजेचं होतं, तो इथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकात झाला नाही, परंतु दुसऱ्या षटकात काही धावा येताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकं संपली जात आहेत, 1 विकेट गमावली जाते, कॅप्टन आउट होत आहेत. तर टीमची अवसंख्य देखील आपण पाहिलं तर 25 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. समीकरण बदललं जाते. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 18.25 आहे. करंट रन रेट तुम्ही पाहिलं तर 12.50 इथे मैदान ती पाहायला मिळते. परंतु रिक्वायर्ड रन रेट, करंट रन रेट या गोष्टींच्या चर्चा होतीलच, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील मोठे फटके खेळणं आणि एक मोठी इनिंग बॅटरकडनं येणं इथे मात्र विक्रोलियन्स 11 संघाला ते मात्र गरजेचं असेल. 25 धावफलक होत आहेत. अमित कोरी बॅटिंगला आहेत, सचिन येतात त्यांच्या सोबतीला फलंदाजीसाठी मैदानात उतरत आहेत. 98चा पाठलाग सुरू आहे. नितीन तात्या वाडेकर, कैलास भाऊ निखाडे, स्पोर्ट फाउंडेशनच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. आला रिव्हर्स स्वीप, उलटा मारलाय फटका, परंतु तेवढीच दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली. थर्ड मॅनला, शॉर्ट थर्ड मॅनला बॉल थांबवलाय, एकच धाव मिळताना दिसेल. मयूर मासळ आल्या परत एक वेळा गोलंदाजीसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि याही ओव्हरची सुरुवात फिल्डिंगद्वारे खूप चांगली झाली आहे. टीमची धावसंख्या 26, 26 धावा. सचिन काटकर, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि तो असा वापरला जाऊ शकतो. बॉल हवेत आहे, फिल्डर खाली येतोय, प्रयत्न सुरू आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकलण्यात यश आलंय का हे पाहावं लागेल असं वाटतं. आणि याच दरम्यान तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावतात. चेक केला ते थर्ड अंपायर चेक करतात. तिसऱ्या पंचांकडे देखील आपण पाहिलं तर इथे टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहतोय. गेली 5 दिवस आणि आजचा 6वा अंतिम समारोपाचा दिवस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनलच्या लढती आपण पाहतोय. महत्त्वपूर्ण मॅचेस इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अखिल भारतीय स्तरावरचं क्रिकेट या पुण्यनगरीमध्ये सातत्यानं टिंगरे सरकार चषकाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. गेली 5 दिवस टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. आज 6व्या दिवसात ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. अंतिम चरणाकडे चुकत असणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम तो मात्र पाहायला मिळतोय. तर दुसऱ्याच रनच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आऊट झालाय. म्हणजे एकच धाव इथे मिळताना दिसेल आणि टीमची धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावा झालेले 27 आणि सचिनला जावं लागेल आता डगआउटमध्ये. खराब कॉलिंग. इथे बॉल सुटल्यानंतर धावा व्हायला पाहिजे होत्या, त्या झालेल्या नाहीयेत आणि त्यातल्या त्यात फलंदाज रनआउटही झालाय. नवीन फलंदाज मोहित. नाव जसा आहे तसाच खेळ करावा लागेल. मोहित करून सोडावं लागेल प्रेक्षकांना आपल्या बॅटच्या तडाख्याने आणि त्यातल्या त्यात भरपूर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. लक्ष मोठं आहे. मोहित आता स्ट्रायकिंग एंडला, अमित कोरी सध्या स्ट्रायकिंग एंडला. मोहित आलाय नवीन फलंदाज. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सरळ यॉर्कर, सरळ विकेट किपरच्या आता डॉट. चांगला चेंडू आपण पाहतो मयूर मासळ. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर या गोलंदाजच्या नावाच्या चर्चा कुणाल सर पुण्यनगरीतून होताना पाहायला मिळत आहेत. सातत्यानं आपण पाहिलं तर कंजूसभरी गोलंदाजी करतो. वेग आहे, गती आहे, व्हेरिएशन पाहायला मिळतं. बॅक टू द बॉलर खेळलाय. त्याच्या डोक्यावरून जाईल बॉल आणि आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत आता अमित कोरीच्या विरुद्ध. त्यालाही शांत ठेवलंय. पहिल्या षटकात देखील आपण पाहिलं तर कॅप्टनला शांत ठेवलं. यावेळेस आपण पाहिलं तर जो आक्रमकता पाहायला मिळत होता, ज्याच्या बॅटमधून धावा येत होता, जो मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपल्याला गॅप शोधताना पाहायला मिळाला, अमित कोरी त्याला रोखून ठेवलंय गोलंदाज मयूर मासाळनं. परत एक वेळा जागेवरूनच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे लाईन मध्ये देखील आला नव्हता फलंदाज. आणखीन एक डॉट बॉल मयूरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतात, परंतु प्रेक्षक आज प्रचंड गर्दी करताना पाहायला मिळतात. कुणाल सर पुण्यनगरीतील आपण पाहिलं तर टिंगरे सरकार बार बार फिर एक बार आपण पाहिलं तर 21व पर्व इथे पाहायला मिळते. आता स्टेप आउट करून फटका तर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. प्रयत्न चांगला होतो आणि फलंदाज बाद. मयूर मासाळने अक्षरशः पिसारा फुलवला होता डॉट बॉलचा आणि शेवटी कव्हर्सला फलंदाजाला बाद केलंय. आणखीन एक धक्का बसतोय विक्रोलियन्सला. थँक्यू. डीचे विकेट येताना पाहायला मिळते. मयूर मासळनं काय कमालीचा स्पेल केलाय. कुणाल सर 2च षटकं टाकली, 6 धावा खर्च केल्यात. अनेक महत्त्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळून देताना पाहायला मिळते. फार कमी इकॉनॉमीनं या विकेटवरती, टेनिसच्या चेंडूवरती या स्पर्धेत मयूर मासळनं जी गोलंदाजी केली ना या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये ती अतिशय कमालीची आहे. हो, खरोखर वाखण्याजोगी त्याची गोलंदाजी राहिली आणि विशेष म्हणजे टप्प्यावर गोलंदाजी केली. पेस त्याच्याकडे आहे आणि त्यातल्या त्यात विकेट्स देखील त्याने घेतलेले आहेत. डॉट बॉलचं पर्सेंटेज त्याच्या माध्यमातून वाढवण्यात आलं आणि त्याचमुळे दबाव होता. फलंदाज ते दबाव झेलू शकलेले नाहीयेत. टीमची धावसंख्या 27, 3 फलंदाज बाद. परत एक वेळा नजीरकडे गेलेत. नजीरचं मागचं षटक भरपूर महागडं होतं, तरी देखील कर्णधाराने तो विश्वास त्याच्यावर ठेवलाय, कारण तो कॉन्फिडन्स त्याला येईल हाच प्रयत्न कॅप्टनचा आहे. राऊंड विकेट, हुक शॉट, धावा बुक केल्या जातील. बॉल सीमारेषा पलीकडे, लॉंग लेगला, सिक्सर. इथे आपण पाहिलं तर टप्पा थोडासा भरकटताना पाहायला मिळते. लेग स्टंपच्या बराचसा बाहेर उसळणारा चेंडू आपण पाहिलं तर तिथे हुक केला आणि खरं तर एक चांगला फटका इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. परंतु बॅटरचा कॉन्फिडन्स वाढवणारा फटका तो देखील फलंदाजच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. धावांचा ओघ देखील वाढताना पाहायला मिळेल. षटकार येतोय, 6 धावा येत आहेत आणि विक्रोलियन्स 11 संघ तो देखील आपण पाहिलं तर धावसंख्येत थोडंसं पुढे जाताना पाहायला मिळतोय. 3 गडी बाद, 33 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. 98चा पाठलाग तो मात्र सुरू आहे. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही, तर तुमची दिशा आणि टप्पा महत्वाचा असतो. नजीर तेच विसरलाय. त्याच्या विरुद्ध सातत्याने आक्रमण होते. 27 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात आणि आक्रमण सातत्याने सुरू आहे. मोहित, नाव तसा खेळ करावा लागणार आहे. सुरुवात झाली षटकाराने. पहिलाच बॉल फेस करत असताना पायावर पडलाय बॉल आणि तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. एक सिंगल, अंपायरचा इशारा, लेग बाय. तर इथे आपण पाहिलं तर मातोश्री 11 संघाचे संघमालक आदरणीय नितीनजी आल्हाट सरांच्या माध्यमातून पप्पू तोडकर यांनी जे वेगवान अर्धशतक बनवलं त्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक ते देखील
ऑनलाईन संवाद झालेला आहे, तेही त्यांना पप्पू तोडकर यांना ऑनलाईन गुगल पेच्या माध्यमातून जमा केलं जाईल. 34 धावा फलकावर लागल्यात. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर लेग बाय. आता स्ट्रायकिंग एंडला प्रितेश जोशी. प्रितेशने बॉल समोर मारलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, एक सिंगल मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात 35. आसिफने देखील शेवटच्या काही बॉलमध्ये ते 2 षटकार मारले ऑन साईडला. तिथून धावसंख्येला चांगला आकार आलाय आणि एक मोठं लक्ष प्रस्थापित झालं. तो फिल्डिंग करताना दिसला. नजीरने आतापर्यंत 28 धावा खर्च केल्यात. 9 बॉलचा स्पेल त्याचा आतापर्यंत कंप्लीट झालाय. आणि लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध राऊंड विकेट अँगल करत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याचा सध्या सुरू आहे. बॉल हवेत आहे. कव्हरचा फिल्डर मागे धावतोय. प्रयत्न सुरू आहे आणि खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज मोहित बॅक टू द पॅव्हिलियन. अडाईंकुडीचे विकेट येताना पाहायला मिळते. एक चांगला झेल कुणाल सर मयूर मासळने देखील आपण पाहिलं तर टिपलाय. 2 षटकं गोलंदाजी केली, आपला स्पेल टाकला आणि त्यानंतर पुन्हा एकदा बाउंड्री लाईनवरती आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. कारण रन रेट 9.55चा, परंतु रिक्वायर्ड रन रेट इथे फार मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय. प्रितेश बॅटिंगसाठी मैदान ते आपण पाहतो. विक्रोलेन्स 11 ही टीम बॅटिंग करते. धावांचा पाठला करायचा टार्गेट मोठा आहे. 98 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि त्याचा पाठला करताना टीम आपण पाहतोय विक्रोलेन्स 11 ही मैदान ती पाहायला मिळते. 35 धावा धपलकोती, 4 कडी बाद, रिक्वायर्ड रेट 27. उमर आला. यॉर्करने सुरुवात केली. त्याच्या विरुद्ध नजीरने वेग आहे त्याच्याकडे ते दिसतंय आणि पंचांचा इशारा बायच्या स्वरूपात ही धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा टीमची धावसंख्या आता 36. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या जातात. रिक्वायर्ड रेट आणखी वाढताना पाहायला मिळतोय. कारण की आता प्रत्येक षटकात धावा फार कमी आल्यात. परंतु या दुसऱ्या डावाचा विचार केला पहिल्या डावाच्या तुलनेत नजीर शेखच्या अगेन्स्ट बॅटरने मात्र टार्गेट ठेवलंय आणि धावा बनवल्यात. तो स्ट्रायकर गोलंदाज आहे, प्रमुख गोलंदाज आहे. डॉट बॉलने षटकाची होईल समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर विक्रोलेन्सने धावा केलेल्या आहेत 36 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 62, 12 चेंडू 62 धावा. समीकरण आपण पाहिलं तर बदलताना पाहायला मिळते. टिंगरे सरकार चषक 2025 आपण पाहतोय. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या जी काय बक्षीस आहे, जे काय पारितोषिक आहे त्याकडे आपण सातत्यानं नजर टाकलेला आहेत. या स्पर्धेच्या मुख्य ट्रॉफीज देखील आपण पाहू शकाल. मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, यासाठी जे काय स्पोर्ट्स सायकल आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. ती सगळी दृश्य तुम्ही जगप्रसिद्ध वाहिनी tenniscricket.in माध्यमातून आपल्याला दाखवले जात आहेत. युवा नेते आदरणीय श्री विशालभाऊ टिंगरे यांचा वाढदिवस देखील आपण पाहिलं तर संपन्न होतोय. अभिष्टन चिंतन 16 तो देखील आपण पाहिलं तर संपन्न होताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटचं मैदान ती गेली 21 वर्षे सातत्यानं एक सातत्यपूर्ण आयोजन नियोजन आपण या स्पर्धेचं पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे, उपाध्यक्ष आदरणीय आशिषदादा मारणे, संपूर्ण टिंगरे सहकार ग्रुप, VT ग्रुप, त्याचबरोबर युवराज सिंग करंडक लोणावळा, या सगळ्यांचं योगदान फार महत्त्वाचं राहिले. पहिला चेंडू होता इथे आपण पाहिलं तर खेळला टीप विकेटला. गोलंदाजीच्या मार्क होत येत आहेत आसिफ शेख. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येत आहेत. धावफलक पुढे जातोय. 4 कडी बाद, 38 धावा. 10 षटकार मारायचे आता येणाऱ्या 11 बॉलमध्ये. हे समीकरण आलंय. 60 धावा करायचे आहेत पुढच्या 11 बॉलमध्ये. आणि उमरला आता प्रत्येक बॉलला टार्गेट करावं लागणार आहे. मोठे फटके मारावेच लागणार आहेत, अन्यथा इथे प्रवास संपेल या टीमचा. आसिफ शेख बॅटिंग चांगली केली आणि आता गोलंदाजी देखील. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. सरळ बॉल विकेट किपरच्या हातात. डॉट. निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथं पाहायला मिळतो. मॅचवरती एक मजबूत घट्ट पकड निर्माण करताना टीम पाहायला मिळते. होमसा 11 नितीन तात्या वाडेकर, कैलासभाऊ निखाडे, स्पोर्ट फाउंडेशन खेड पुणे हा संघ आपण पाहतो. इथे मैदानाच्या आतमध्ये बबलू पाटील यांच्या नेतृत्वाखाली टीम मैदानात उतरली. यावेळेचा चेंडू ता मिड ऑफला खेळलाय, ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा एक सुंदर फटका. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चांगली स्टारकास्ट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत बबलू पाटील.
यावर्षी आपण पाहिलं तर पुण्यनगरीमध्ये महाराष्ट्र पोलीस साहेबांसाठी एक प्रचंड मोठी पर्वणी होती. पोलीस चषक 2025चं पहिलं पर्व त्यांनी आपल्या नावावरती केलं आणि पहिल्या पर्वाचे विजेते कॅप्टन म्हणून देखील रेकॉर्ड केलाय महाराष्ट्र पोलीस साहेबांनी. इथे फटका खेळलाय मिडल ऑफ द बॅट आणि हवेत उडवलाय, पाठवलाय, क्षेत्ररक्षकाच्या टोक्यावरतून चेंडू चाललाय, डीप मिड विकेटला टोकलाय. आसिफच्या अगेन्स्ट षटकार. उशीर झाला या फटक्यांना, हे पूर्वी यायला पाहिजे होते. फुलर लेनचा बॉल मिस केलाय, विकेट कीपरने मिस केलेला नाहीये, मात्र पाहायला लागतोय बबलू पाटील यांच्या आणि बॉल थांबलाय तिथेच. आणि आता फुलटॉस बॉल होता तो बीमर चेक केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. शेवटचा बॉल आता शिल्लक. शेवटच्या बॉलवर स्ट्राईक ठेवेल उमर खान. ओव्हरची होते आता इथे समाप्ती आणि ओव्हर नंबर 5चा खेळ संपल्यानंतर धावा झाल्या 47ला 4. धावा करायच्या 6 बॉलमध्ये 51. शेवटचे 6 चेंडू आणि 51 धावांची गरज आपण पाहतो विजयासाठी आहे. 47 बनवल्या, 4 विकेट गमावल्यात, 5 षटकं समाप्त होत आहेत. होम्स 11 नितीन तात्या वाडेकर स्पोर्ट फाउंडेशन आणि कैलासभाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन खेळ टीम आपण पाहतोय. विक्रोलीस 11 या टीमच्या अगेन्स्ट या टीमनं अतिशय दमदार कामगिरी या स्पर्धेत केलेला आहे. तब्बल 45 टीम आपण या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळाल्या. प्रत्येक दिवशी एक संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या बक्षीसपात्र फेरीत आपल्याला दाखल होताना पाहायला मिळाला आणि सातत्यानं एक भव्य दिव्य आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहिलं. टिंगरे सरकार चषक 2025 आपण पाहतोय. तब्बल 21 वर्षाची परंपरा कायम आपण पाहिलं तर सातत्यपूर्ण आयोजन नियोजन करत नवनवीन संकल्पना घेऊन येता भरतदादा टिंगरे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना तो मात्र पाहायला मिळाला. छोटंसं रोपटं लावलं होतं परंतु सध्या त्याचं आपण पाहिलं तर वटवृक्षात रूपांतर होताना इथे मात्र पाहायला मिळते. 21 वर्ष सातत्यपूर्ण आयोजन नियोजन करणं इतकं सोपं नसतं आणि गोलंदाजीच्या मार्कवर येतोय विशाल निघोट. पहिला चेंडू होता इथे आपण पाहिलं तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू अडवतायत, फेकी करतील रणजित फराटे, तोपर्यंत धावा येत आहेत. धावसंख्येला देखील आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने आता वाढ होताना पाहायला मिळते. परंतु आता धावा आणि चेंडूंमधलं अंतर फार मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते. शेवटचं षटक करतोय गोलंदाज विशाल. 98चा पाठलाग सुरू आहे. प्रितेश उमर ही जोडी बॅटिंग करते. यॉर्कर चेंडू मैदान ते टाकला होता तिथे आपण पाहिलं तर खेळला लॉंगॉनला येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला अडवतायत कृष्णा सातपुते आणि तोपर्यंत एक सिंगल मैदान ती येताना पाहायला मिळत नाही. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न तो देखील आपण पाहिलं तर इथे केलाय आणि दोनही चेंडूवरती कुणाल सर एक एक धावा येताना पाहायला मिळत आहेत. औपचारिकता आता या मॅचची आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक. याच्यानंतर सेकंड सेमीफायनलची तयारी आता सुरू होईल. तो देखील खूप महत्त्वाचा सामना आहे. MMCC ओडिसा हा संघ आता इन ॲक्शन असणार आहे. दुसऱ्या बाजूला ओमी केनी यांची टीम सातत्याने चर्चा राहिली आजच्या दिवसाच्या खेळामध्ये त्या टीमची. केतन मात्र त्या टीममध्ये खेळतोय. बाजारळी मनोर तोही सामना पाहायला विसरू नका. इथे झेल टिपला गेलाय फलंदाज उमर. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर बाद होत आहे. सामन्यात औपचारिकता कुणाल सरांनी सांगितलं की आता फक्त बाकी आहे कारण का फार कमी चेंडू आहे आणि धावा इथे आपण पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात बनवायच्यात. मोठं टार्गेट सेट केलं होतं. जबरदस्त बॅटिंग आपण पहिल्या डावामध्ये पाहिली होती. महाराष्ट्र पोलीस पप्पू तोडकर साहेबांच्या बॅटमधून काय फटके मैदान ती पाहायला मिळाली. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट होम्स 11 संघाला मॅन्डेटरी पॉवर प्लेसमध्ये मिळवला होता आणि तो स्टार्ट खरं तर विक्रोलीस 11ला देखील दुसऱ्या डावात आपल्याला अपेक्षित होता परंतु सुरुवातीची काही षटकं अतिशय कमालीची राहिली. गोलंदाज मयूर मासाळची आणि त्यानंतर संघ आपण पाहिलं तर थोडंसं बॅकफूट होते, थोडंसं पिचडीवरती इथे पाहायला मिळतोय. 49 बनवल्यात, 5 गडी बाद. 98चा पाठलाग सुरू आहे.
इथे उलटा पुलटा लेट पण थेट काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता बॅटरच्या बॅटमधून, परंतु इथे चेंडू मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. चांगलं क्षेत्ररक्षणाची वेगवेगळी सजावट इथे आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये आपण कसोटी क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहतो त्याप्रमाणे क्षेत्ररक्षणाची सजावट करतायत कॅप्टन बबलू पाटील. शेवटच्या काही चेंडूवरती गोलंदाज विशाल निगोट. फुल टॉस चेंडू होता इस्टनच्या पाठीमागे अडवताय, डॉट बॉल येतोय आणि सामना देखील आपण पाहिलं तर संपला जातोय. ओमसाई 11, नितीन तात्या वाडेकर आणि कैलासभाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन हा पहिला संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये, ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश करतोय. विजेत्या टीमचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम. तर हड लक विक्रोलियन्स 11 याही टीमचं टिंगरे सरकार चषक 2025च्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. मुळशी तालुका क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ पाडाळ आणि त्याचबरोबर लोकेश कुमरे यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता खेळाडू आहे पप्पू तोडकर, अर्धशतक त्यांनी ठोकले, आणि संघमालक नितीन तात्या वाडेकर आणि त्याचबरोबर कैलासभाऊ निखाडे यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाईल. पप्पू तोडकर यांना मातोश्री 11चे संघमालक धीरज अल्लाटसर यांच्या नितीन अल्लाटसर यांच्याकडून देखील काही पारितोषिक आहेत, जीपेच्या माध्यमातून ते त्यांना UPI द्वारे पाठवण्यात आलेले आहेत.